तुम्ही कधी ऐकले आहे का? लग्न आहे, पण लग्नामध्ये वर नाही किंवा वधू नाही. फक्त मृत व्यक्ती आणि काही विधी. होय, हे खरं आहे. जगभरात काही ठिकाणी घोस्ट मॅरेज म्हणजेच मृत व्यक्तींशी लग्न करण्याची प्रथा आजही अस्तित्वात आहे. घोस्ट मॅरेज म्हणजे किमान एक व्यक्ती मृत असतानाही केले जाणारे लग्न. हे प्रेमकथेवर आधारित नसतं, तर समाज, परंपरा, धार्मिक श्रद्धा किंवा कुटुंबाच्या सन्मानाशी जोडलेले असतं. सर्वात जास्त ओळखलं जाणारं उदाहरण म्हणजे चीन. मृत मुलगा आणि मुलगी यांचं लग्न करून आत्मा परलोकात एकटा राहू नये याची खात्री केली जाते. काही वेळा जिवंत व्यक्ती मृत व्यक्तीशी लग्न करून दिलेले वचन पूर्ण करतो. अजूनही काही ग्रामीण भागात गुपचूप अशा लग्नाच्या विधी होतात. फ्रान्समध्ये तर हे कायदेशीर आहे. 1959 पासून विशेष परिस्थितीत राष्ट्राध्यक्षांच्या मंजुरीने मृत व्यक्तीशी लग्न करण्याची परवानगी दिली जाते. यामध्ये मृत व्यक्तीशी लग्न करून नातं अधिकृत केलं जातं. आर्थिक लाभ मिळत नाही, पण कायदेशीर मान्यता मिळते. घोस्ट मॅरेज करण्याची काही प्रमुख कारणे: मृत्यूआधी दिलेले वचन पूर्ण करणे, कुटुंबाची परंपरा आणि सामाजिक मान टिकवणे, आत्मा परलोकात एकटा राहू नये यासाठी धार्मिक श्रद्धा, काही ठिकाणी वारसा, संपत्ती किंवा कुटुंबातील हक्क जपणे. आजच्या आधुनिक जगातही मृत व्यक्तींशी लग्न करण्याची प्रथा जगाच्या वेगवेगळ्या भागात टिकून आहे. काहींसाठी ही श्रद्धा आहे, काहींसाठी ही सामाजिक जबाबदारी आणि काहींसाठी प्रेमाचं अंतिम रूप. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि या प्रथेबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.